नमस्कार मित्रांनो, एपी मराठी स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची कथा ऐकून तुमचं मन हादरल्याशिवाय राहणार नाही, कारण आज आपण बघणार आहोत माणसाच्या मनातल्या खोलात लपलेल्या त्या विकृतीकडे जी प्रेमाच्या नावाखाली हत्या करायला उद्युक्त करते. ही घटना उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील एका छोट्याशा शांत गावात घडली. तिथल्या एका साध्या घरात राहणाऱ्या एका तरुण जोडप्याची ही अतिशय दुःखद आणि भीषण गोष्ट आहे. गावातल्या मुख्य रस्त्यावरच्या एका पक्क्या घरात राहत होते नागेश्वर आणि नेहा. नागेश्वरचे वय 26 वर्षांचे होते, तर नेहा फक्त 21 वर्षांची तरुण सून होती. लग्न झालं होतं 5-6 वर्षांपूर्वी. त्यांना एक छोटासा मुलगा होता, जो आता 5 वर्षांचा झाला होता. नागेश्वर फार शिकलेला नसला तरी खूप मेहनती होता. तो आपल्या ऑटोरिक्षाच्या साहाय्याने गावातल्या लोकांना बाजारा स्टेशनवर नेऊन आणून कुटुंबाची उदरनिर्वाह चालवत होता. नेहा ही साधीशी शांत स्वभावाची स्त्री होती. घरकामात मुलाच्या सांभाळात ती गढून गेलेली होती. रोज सकाळी उठून पोराला तयार करणे, स्वयंपाक करणे, घर सफाई करणे, अशा साध्या आनंदात तिचे दिवस जात होते. बाहेरून बघितलं तर हे कुटुंब सुखी आणि शांत वाटत होतं. गावातले लोक नागेश्वरची मेहनत आणि नेहाची शांत वृत्ती बघून त्यांची स्तुती करत. पण दार बंद केल्यावर घरात काय चाललं होतं याची कल्पना कोणालाच नव्हती. हे सगळं एका भयानक रहस्यात गुंडाळलेलं होतं. नेहाच्या म्हणण्यानुसारही विचित्र परिस्थिती सुरू झाली ती नागेश्वरच्या एका नव्या मित्रामुळे. त्या माणसाचं नाव होतं जितेंद्र. जितेंद्र हा नागेश्वरपेक्षा लहान 20-21 वर्षांचा तरुण होता. तोही त्याच गावाचाच होता, पण नेहा त्याला ओळखत नव्हती. मी तर त्याला ओळखतच नव्हते. हा सगळा परिचय माझ्या नवऱ्यानंच केला, असं नेहा नंतर सांगणार होती. पण हा परिचय फक्त ओळखापुरता थांबला नाही. नेहाच्या सांगण्यानुसार नागेश्वर तिला जितेंद्रशी बोलायला, गप्पा मारायला भाग पाडायचा. ती जरा संकोच केलानकार दिला तर नागेश्वरचा हात तिच्यावर उघडायचा, तिला मारहाण करायचा. दररोजच्या जगण्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. नागेश्वर रात्रीच्या वेळी नेहाला घेऊन जितेंद्रच्या घरी जायचा. तिला तिथेच सोडून तो निघून जायचा आणि मग सकाळी परत येऊन तिला घरी आणायचा. नेहाच्या मते ही एक प्रकारची विकृत देणगी होती. तिला वस्तूसारखं वागवलं जात होतं. हा विचित्र दमनकारी आणि अपमानकारी सिलसिला जवळपास एक संपूर्ण वर्ष चालला होता, असं नेहाने सांगितलं. या सगळ्यामुळे तिच्या मनावर काय परिणाम झाला असेल? एका बाजूला पतीची जबरदस्ती आणि मारहाण, तर दुसरीकडे दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध ठेवण्यास भाग पाडणं. या दुहेऱ्या छळाने तिचं मन नक्कीच कोरडं आणि कठीण झालं असेल. मनात एक प्रचंड रागद्वेष आणि नैराश्य रुजलं असेल. ती आपल्या आयुष्यातील अंधारात सापडलेली एक पक्षीण झाली होती. नेहाच्या म्हणण्यानुसार एक दिवस असा आला की नागेश्वरने तिला आणि पोराला घराबाहेर काढलं. ती आता स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न करू लागली. तिने महाराजगंज शहरात एक छोटासा किरकोळ खोला घेतला आणि तिथे राहू लागली. तिला एका छोट्या कामावरही ठेवलं गेलं होतं. पण तिच्या सांगण्यानुसार त्यामुळेही नागेश्वरचा छळ थांबला नाही. तो तिथेही येऊन तिला त्रास द्यायचा, मारहाण करायचा. अशा या एकाकी आणि भयग्रस्त जीवनात जितेंद्र हाच तिचा एकमेव आधारस्तंभ राहिला होता. जितेंद्र तिला प्रेमाने वागवतो, तिची काळजी घेतो असं तिला वाटू लागलं. एका सामान्य स्त्रीच्या मनात जी वर्षानुवर्षे फक्त मार आणि अपमानच अनुभवत आली आहे, तिथे या नाजूक वागणुकीने प्रेमाचे बीज रुजवलं. नेहा आणि जितेंद्र यांच्यात प्रेमसंबंध जमू लागले. ते एकमेकांवर प्रेम करू लागले आणि भविष्यात एकत्र येण्याचे स्वप्न पाहू लागले. त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याची शपथ घेतली. पण त्यांच्या या स्वप्नापुढे सगळ्यात मोठा अडथळा होता नागेश्वर. नागेश्वर नेहाला तिला तलाक द्यायला तयार नव्हता आणि त्याचबरोबर तो तिला जितेंद्रकडे जाऊ देत नव्हता, तिला सुखाने जगू देत नव्हता. तो तिच्या आयुष्यात एक सावट बनून उभा होता. ही परिस्थिती नेहा आणि जितेंद्र या दोघांनाही असह्य झाली. दोघांच्या मनात हा विचार आला की या माणसाला जर मार्गातून दूर केलं नाही तर आपलं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. प्रेमाच्या नावाखाली एकत्र येण्याच्या स्वप्नाखाली त्यांच्या मनात एक भीषण आणि क्रूर विचार जन्माला आला, नागेश्वरची हत्या करण्याचा. त्यांनी हत्या करण्याची योजना अतिशय काळजीपूर्वक आखली. त्यांनी एक रात्र निवडली. त्या रात्री नेहाने नागेश्वरला तिच्या खोलीत बोलावलं. कदाचित तिने कबुली दिली असेल की तो येऊन मिळाला तर ती त्याच्याशी पुन्हा एकत्र येईल. नागेश्वर तिथे आला. नेहाने त्याला आदरातिथ्य दिलं. पण या आदरातिथ्यात एक भयानक हेतू लपलेला होता. तिने नागेश्वरला मद्यपान करायला लावलं. तिने त्याला खूप खूप दारू पाजली. नागेश्वर मद्याच्या निशेत बेशुद्ध झाला आणि झोपी गेला. त्याला कल्पना नव्हती की त्याचीच पत्नी आणि तिचा प्रियकर यांनी त्याच्यासाठी मृत्यूची खाट पसरली आहे. नागेश्वर जेव्हा झोपलेला होता तेव्हा नेहा आणि जितेंद्र कार्यरत झाले. त्यांनी आधीच तयार केलेल्या दोरखंडाच्या साह्याने त्याचे हातपाय कसकसून बांधले.
बेशुद्ध माणसाला बांधणं सोपं होतं. आता नागेश्वर अगदी असहाय्य स्थितीत होता. मग हे दोघे त्याच्यावर तुटून पडले. नेहा स्वतः त्याच्या छातीवर बसली जेणेकरून तो हालचाल करू शकणार नाही. आणि मग जितेंद्रने आपल्या हाताने नागेश्वरचा गळा दाबला. नागेश्वरला श्वास घेता येईना. तो निशेत असल्यामुळे जागेही होऊ शकला नाही. तो तडफडत होता पण हातपाय बांधलेले होते. काही क्षणातच त्याच्या शरीरातली हालचाल थांबली. त्याचा श्वास बंद पडला. नागेश्वर मेला होता. पण हत्येनंतर जे घडलं ते आणखी भयानक होतं. त्यांनी नागेश्वरचा मृतदेहाला अंघोळ घातली. त्याला नवीन कपडे घातले. हे सगळं केलं ते यासाठी की कोणालाही संशय येऊ नये. त्यांनी मग तो मृतदेह बाईकवर घातला आणि रात्रीच्या अंधारात सुमारे 25 किलोमीटर दूर एका रस्त्याच्या कडेने नेला. तिथे त्यांनी तो मृतदेह टाकून दिला. त्यांची योजना होती की लोकांना वाटावं, नागेश्वरचा रस्त्यावर अपघात झाला आहे आणि तो मेला आहे. सकाळ झाली. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना एक मृतदेह दिसला. त्यांनी ताबडतोब पोलिसांना बातमी दिली. पोलीस आले. सुरुवातीला खरोखरच असे वाटलं की रस्त्यावर अपघात झाला असावा. पण जेव्हा त्यांनी मृतदेहाची काळजीपूर्वक तपासणी केली तेव्हा त्यांना काही गैरसोयीचे प्रश्न दिसू लागले. मृतदेहाला नवीन कपडे होते. शरीरावर अपघाताची खूप मोठी जखम नव्हती पण मात्र गळ्यावर काही निशाण होती. आणि हातपायांवर दोरखंडाने बांधल्याची खूण होती. हे सगळं पाहून पोलिसांना संशय आला की ही रस्त्यावरची मृत्यू नसून कुठेतरी झालेली हत्या आहे आणि मृतदेह इथे टाकण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला. काही वेळातच त्यांना माहिती पटली की हा मृतदेह राजाबारी गावातील नागेश्वर नावाच्या तरुणाचा आहे. पोलिसांनी नागेश्वरच्या घरी जाऊन बातमी दिली. नागेश्वरचे वडील धक्कादायक बातमीने हादरले. पण त्यांनी पोलिसांना एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली. त्यांनी सरळ आरोप केला की त्यांच्या मुलाची हत्या त्यांच्या सुनेने म्हणजे नेहाने आणि तिच्या प्रेमी जितेंद्रने मिळून केली आहे. वडिलांचा असा आरोप ऐकून पोलीस चकित झाले पण त्यांनी तो गंभीरपणे घेतला. पोलिसांनी ताबडतोब नेहा आणि जितेंद्र या दोघांना शोधण्यासाठी धाड घातली. नेहा तिच्या किरकोळ खोलीत सापडली तर जितेंद्र त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी लपून बसलेला सापडला. पोलिसांनी दोघांना अटक केली आणि कडक पूछताछ सुरू केली. सुरुवातीला दोघेही नाकारत होते. पण पोलिसांच्या वारंवारच्या प्रश्नांपुढे आणि गंभीर सबुतांपुढे त्यांचा बचाव कोसळू लागला. शेवटी दोघांनी हत्या कबूल केली. पण नेहाने जे पुढे सांगितलं ते ऐकून पोलिसांचेही डोके फिरलं. नेहाने सांगितलं की ही हत्या करण्यामागे कारणीभूत व्यक्ती नागेश्वरच होता. तिने नागेश्वरवर गंभीर आरोप केले. ती म्हणाली की तो तिला जितेंद्रशी संबंध ठेवायला भाग पाडत होता. तो तिला मारहाण करायचा. रात्री तिला जितेंद्रकडे सोडून जायचा. हा सिलसिला 1 वर्ष चालला होता. त्यानंतर त्याने तिला घराबाहेर काढलं पण तिच्यावरचा छळ तसाच चालू ठेवला. त्यामुळे तिला वाटलं की या माणसापासून सुटण्याचा एकच मार्ग आहे, त्याला मारून टाकणं. जितेंद्रबरोबरच्या प्रेमाने आणि भविष्याच्या स्वप्नाने हा विचार आणखी बळकट झाला आणि मग दोघांनीही भीषण हत्या केली. नेहाचे हे स्पष्टीकरण ऐकून प्रत्येकाचे मन हादरलं. पण प्रश्न उरतो की हे खरं होतं का? नागेश्वर खरोखरच इतका विकृत होता का की स्वतःची पत्नी दुसऱ्या माणसाकडे पाठवत होता? की मग नेहा आणि जितेंद्र यांनी केलेल्या हत्येचं समर्थन करण्यासाठी ही एक बनावट गोष्ट घडली होती? पोलीस चौकशीत हा प्रश्न महत्त्वाचा राहील. कारण नेहाच्या या स्पष्टीकरणाला पुष्टी देणारे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. त्याच्या उलट हत्या करण्याची त्यांची योजना, मृतदेह दूर नेणं हे सगळं दर्शवतं की ही एक प्रेम कारस्थानातील क्रूर हत्या होती. नागेश्वरच्या आईवडिलांचा विश्वास होता की त्यांचा मुलगा एवढा विकृत नव्हता. त्यांच्या मते नेहाला जितेंद्रशी प्रेमसंबंध आल्यानंतर नागेश्वरचा त्रास सुरू झाला असावा. गावातही या गोष्टीबद्दल विविध अफवा उडाल्या होत्या. आता नागेश्वर आणि नेहा यांचा 5 वर्षांचा मुलगा अनाथ झाला आहे. तो आता आजी आजोबांकडे आहे. त्याला कळत नाही की आईबाबा कुठे गेले. त्याचं संपूर्ण भविष्य अंधारात आहे. एक संपूर्ण कुटुंब धुळीस मिळालं. प्रेमाच्या नावाखाली केलेल्या वासनेनं आणि स्वार्थानं एक आयुष्य नष्ट केलं, एक मुलाचं भविष्य धोक्यात आणलं. या सगळ्या प्रकरणातील सत्य काय आहे हे न्यायालयाच्या चौकशीवर अवलंबून आहे. पण एक गोष्ट नक्की की ही घटना आपल्याला माणसाच्या मनाची गुंतागुंत, प्रेम आणि वासनेतील फरक आणि नैतिकतेचा ऱ्हास कसा होतो हे दाखवून जाते. मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला वाटतं नेहाची ही गोष्ट खरी असेल का? की हा फक्त एक बहाणा होता? कोणतीही परिस्थिती असली तरी एखाद्या माणसाचा जीव घेण्याचा अधिकार कोणालाच नाही. कायदा स्वतःच्या हातात घेणं हे केव्हाच योग्य नसतं. या कथेमागचं खरं सत्य काय आहे हे न्यायालयाने ठरवावं अशी अपेक्षा आहे. पण आपण यातून एक धडा शिकू शकतो. संबंधातील समस्या असल्यास कौटुंबिक मार्गदर्शन, कायदेशीर मदत किंवा समाजाची मदत घेणे आवश्यक आहे. हिंसेचा मार्ग कधीच योग्य नसतो. तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा.
जर तुम्हाला अशाच धक्कादायक सत्यकथा ऐकायच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा. धन्यवाद. जय हिंद.